पंगत करूया अंगत पंगत. हॅलो हाय मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर आणि मी शेफ शांतनू. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या या लाडक्या कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत. कसं आहे मंडळी, कुठलाही ऋतू असो आपण तो एन्जॉय करत असतो. मग तो पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो. पण या उन्हाळ्यात तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही हा शो आणलेला आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपीज शिकणार आहोत. खूप मजा करायची आहे, खूप धमाल करायची आहे. पण आज आपल्या पहिल्या सेगमेंटकडे वळूया. चला तर मंडळी, या पहिल्या सेगमेंटचं नाव आहे वदनी कवळ घेता, आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या या पारंपरिक किचन मध्ये. मग शेफ शांतनू, आजचा आपला घटक पदार्थ कोणता आहे आणि आपली पहिली रेसिपी काय असणार आहे? तू आत्ताच बोलली की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, बरोबर, आणि मस्त छान कवला फणस मिळतोय की. येस. मग मी म्हंटल फणसाचंच काहीतरी करूया. वा. तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. वा, म्हणजे आपला आजचा घटक पदार्थ आहे फणस, आणि आता आपण बनवायची फणसाची भाजी. मग त्या फणसाच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. नक्की नक्की. तर फणसाची भाजी आहे तर कवला फणस आहे माझ्याकडे. इकडे खवलेला ओला नारळ आहे, कढीपत्ता, लिंबू, जिरं, घरचा गरम मसाला, थोडीशी चिरलेली मिरची, गूळ, कोथिंबीर, काजूची पेस्ट, आणि फोडणीसाठी मोहरी. आणि हे मसाले म्हणजे लाल मिरची पूड, हळद आणि मीठ तर लागतेच आहे. ये बात, सगळं साहित्य इथे आलेलं आहे. आता सुरुवात करायची आहे कृतीला. चला, सगळ्यात आधी काय करायचं आहे? सर्वात आधी म्हणजे जेव्हा आपण फणसाची भाजी बनवतो ना, तेव्हा फणस कसा कापावा हे खूप महत्वाचं आहे. कारण फणस जो असतो ना, ह्याला खूप चीक असतो. त्यामुळे हा कापताना खरं म्हणजे हाताला आणि सुरीला किंवा विळीला छान तेल लावून घ्यायचं. आणि जर फणस लगेच वापरणार नसू, म्हणजे कापून जर थोड्या वेळ ठेवायचा असेल, तर एखादं लिंबू घेऊन कापून थोडासा रस लावावा. पण मी काय केलंय, थोडीशी हुशारगिरी केली आहे बघ इकडे. कारण ह्याला लई वेळ लागतोय. कुकर मध्ये 1-2 शिट्या काढायला लागतात हा शिजवायला. तर मी आधीच कुकर मध्ये थोडासा 2 शिट्ट्या लावून या फणसात फक्त मीठ आणि हळद टाकून 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. वा, म्हणजे हे काम आपलं झालेलं आहे. आता आपण पुढे काय करायचंय? आता झटपट फोडणी द्यायची आणि मग तुला खायला द्यायचं. चला सुरुवात करूया फोडणीला. मग त्यासाठी कढई आपल्याकडे, ही आपली पारंपरिक कढई इथे आहे. कोणाची? शेफ शंतनूची आजीची कढई आहे माझी, ती माझी फेवरेट आहे. तेल दे की. थोडस तेल घेतो आपण आता. तर तेल गरम झालं की पटापट फोडणी करायची. लगेच जिरं टाकलं, त्याच्याच बरोबर मोहरी, मग त्यात कढीपत्ता आणि मिरची. तर हे टाकून झाल्यावर त्यात लगेच खोबरं टाकायचं आणि मग ह्याच्यात हिंग टाकायचं. आता दे आपलं LG हिंग. वा. आणि हे हिंग लई झाक आहे बघ पोरी. तर मस्त झटका येतो LG हिंग वापरलं की. कुठलीही डिश बनवा छान चमचमीत बनते. बरोबर. पण मित्रांनो, हा LG हिंग विकत घेताना ह्याच्यावरचा हा बारकोड स्कॅन करायला विसरू नका. हिंग टाकून झाला आपला. आता आपला बाकीचा मसाला, हा घरचा गरम मसाला. आता माझ्याकडे काय मालवणी नव्हता, तर मी माझ्या आईचा वापरलाय. थोडीशी हळद, आणि मग तुम्हाला वाटेल तेवढं तिखट. तर आता सगळी आपली फोडणी ही छान कढईत गेलेली आहे. आता फणस मस्त. आता थोडं याच्यावर पाणी शिंपडायचं, म्हणजे जी फोडणी आहे ना ती छान या फणसाबरोबर एक जीवन. आता कोकणातली रेसिपी म्हणजे थोडंसं गुळ आलंच की. बरोबर. त्यामुळे थोडीशी आंबट गोड बनवण्यासाठी थोडं गुळ आपण घालतो यात. आणि काजू, मालवणात उकडलेल्या काजूची पेस्ट. थोडंसं पाणी अजून लागणार आहे मला सायली. परत एकदा थोडंसं पाणी याच्यात घालून घेऊ. ती थोडीशी तशी सुकी भाजी आहे, म्हणून मी फार जास्ती पाणी नाही घालत आहे. तर आता ही भाजी होत आली आहे, कारण आपण फणस आधीच उकडून घेतलेला. अगदी शेवटी कोथिंबीर आणि लिंबू घालायचं. तर मला एक लिंबाची फोड कापून दे ना. वा, तयार आहे भाजी. भाजी तयार आहे. आता लिंबू आणि कोथिंबीर. चला चला एकदा छान मिक्स करून घेतो. झटपट तयार झाली आहे फणसाची भाजी. आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊया. आणि ह्याच्याबरोबर मस्त तांदळाची भाकरी, कोकणातली आहे ना. क्या बात आहे.
वा तर वरून थोडीशी कोथिंबीर आहा आणि आपली झाक फणसाची भाजी एकदम तयार आहे. क्या आता बात. खाऊन बघ आणि सांग. वा 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 मस्त गरम गरम फणसाची भाजी. आंबट गोड अशी. आहा हा कमाल झालीये. कमाल म्हणजे जितकी तिखट आहे तितकीच आंबट आहे तितकीच गोड सुद्धा आहे माझ्यासारखी. हो ना? अगदी. तर ही फणसाची भाजी तुम्हाला घरी बनवायची असेल त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: कच्चा फणस अर्धा, ओल्या नारळाचा किस 1 वाटी, कढीपत्ता 7 ते 8, लिंबू 1, जिरे 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा, हिरवी मिरची 3 ते 4, गूळ 1 छोटा चमचा, कोथिंबीर 4 मोठे चमचे, काजूची पेस्ट 2 मोठे चमचे, मोहरी 1 मोठा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम फणस गरे थोडीशी हळद घालून शिजवून घ्यावे. फोडणीसाठी एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, ओले खोबरे, हिंग, गरम मसाला, हळद व मिरची पूड घालून परतवून घ्यावी. त्यामध्ये फणस घालून त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे. त्यामध्ये गूळ व काजूची पेस्ट घालून सर्व घटक मिसळून घ्यावेत. वरून कोथिंबीर घालावी. शेवटी भाजीवर लिंबू पिळून घ्यावा. गरमागरम फणसाची भाजी तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करावी. फणसाची पारंपरिक रेसिपी तर आपण आत्ताच बघितली, पण आता वेळ झालीये मिक्स मेजवानीची. शेफ, मिक्स मेजवानी काय असणार आहे आज तर फणसाची? आज मी बनवणार आहे जॅकफ्रूट कोकोनट मूस. वाव. म्हणजेच फणसाची आणि नारळाच्या दुधापासून बनवलेला एक गोड पदार्थ. चला मग पटकन साहित्य काय लागणार आहे ते बघूया. चला. तर हे व्हिप्ड क्रीम आहे, पुदिना आहे माझ्याकडे इकडे, बर. फणस आहे म्हणजे पिकलेला फणस, बिया काढून फक्त मिक्सर मधनं आपण ब्लेंड करून घेतलाय. बर. त्याला फणसाची प्युरी आपल्याला म्हणता येईल. ओके. हा खास पदार्थ जो आहे तो आहे जिलेटिन, खवलेला ओला नारळ, फणसाचे गरे, नारळाचं दूध आणि मध. सुरुवात कशापासून करणार आहोत? पहिले काय करायचं, हे चॉप करायचं. तर मी हे चॉप हो, करायला तू मला घेते. फणस चॉप करून दे. तोपर्यंत मी काय करणार आहे, हा जो जिलेटिन हा घटक आहे त्याला पहिले थंड पाण्यात भिजून ठेवायला लागतं. हे मी बरोबर करते का? हो चालेल ना. आता काय करायचं, एकदा जिलेटिन थंड पाण्यात विरघळलं की मग ते गरम पाण्यात अक्षरशः अगदी विरघळून घ्यायचं. थोडंसं पाणी, साधारणतः अर्धी वाटी, आधी थंड पाण्यात त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं. मग ते गरम पाण्यात टाकायचं. ओके. तर आता काय करायचं, क्रीम झालेलं आहे, त्याच्यात नारळाचं घट्ट दूध. हे 100 ग्रॅम साधारण माझ्याकडे व्हिपिंग क्रीम आहे. बर. आणि त्याच्यात 3 ते 4 चमचे मी कोकोनट क्रीम टाकतोय. त्याच्याबरोबर खवलेला नारळ, ओला नारळ आपण ओला वापरतोय. नारळ, ओला नारळ पाहिजे याच्यासाठी. तर हे सगळे फ्लेवर्स आहेत. आपण बघितलं तर मेन घटक क्रीम आहे, त्याच्यात जो फ्लेवर आपण टाकतोय तो स्वीकारून घेतोय. फणस टाका, आंबा टाका, ब्लेंड करून घेतलं की तो, जसं तू हे कापलंस तसं जेवढं बारीक जमेल तेवढं हा पुदिना मला फक्त कापून दे, चिरून दे. हे आधी घालून घेऊया ना आपण. तर साधारणतः 4 गरे मी ह्याच्यात टाकतोय आणि 1-1.5 गरा थोडासा वरून टाकायला, थोडंसं प्रेझेंटेशन येस. त्याच्यासाठी ठेवतोय. ओके. हा, खरंच बारीक छान कापतेस तू. थँक्यू. ओके, झालं. हा, घाल ना ह्याच्यात. हा सगळा तो घालू? सगळा घाल. आता बघशील तर हे छान असं फ्लेवर आलंय, Correct. अलगद आहे, हवेसारखं हलकं आहे. बरोबर. चला आता आपण प्रेझेंटेशन करूया. हा. चला आता मी म्हणतो की सोपं झालेलं आहे. तूच छान अगदी तुझ्या अलगद हाताने प्रेझेंट केलं तर काय वा. वाईट आहे. हे ह्याच्यात? ह्याच्यात भर ना अर्ध्यापर्यंत. वाव, खरंच खूप हलकं आहे हा हे. हो. वा, काय छान दिसतंय. आता फणस त्याच्यावरती टाकूया. आता थोडेसे हे फणसाचे गरे वरून किंवा असे साईडनी. वा वा. हा, थोडंसं वरतून मी इथं काय करणार आहे माहितीये, थोडंसं मध टाकणार आहे त्याला जास्ती सुशोभीकरण करण्यासाठी. वा. थोडंसं हे जे क्रीम आहे ना, हा. हे मी एका पायपिंग बॅग अशी मिळते दुकानात, तर हे घेऊन
पहा. आणि आता मध्ये छान आपल्याला एक पुदिन्याचं पान लावून घेऊ, हिरवगार टॉपिंग करून घेऊ. म्हणजे अगदी असा हा आहे फणसाचा, पण वाटतो अगदी असा इंटरनॅशनल क्या डेझर्ट स्वीट. आता मला सांगायचं झालंय कसं. येस, आता वेळ आलेली आहे की मी हे लगेच टेस्ट करणार आहे. क्या बात आहे शेफ. छान आहे ना, पुदिन्याचा फ्लेवर येतोय. अमेझिंग फ्लेवर वाह. येतोय. खूप सुंदर झाली रेसिपी. आणि मुळात फणस आपल्याला आवडतो, कारण तो कधीतरी आपल्याला नेहमी खायला मिळत नाही, सीझनल असतो. सीझनल असतो. आणि त्यात एवढं छान मूस, एवढं छान क्रीम, वा 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 वा, मजा आलेली आहे मला. तुम्हालाही मजा येणार आहे जर तुम्ही हे घरी करून बघितलं तर. पण त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. जॅकफ्रूट कोकोनट मूस साठी लागणारं साहित्य: व्हिप्ड क्रीम 100 ग्रॅम, पुदिना 1 वाटी, फणसाची प्युरी 1 वाटी, जिलेटिन 1 मोठा चमचा, खवलेला ओला नारळ अर्धी वाटी, फणसाचे गरे 7 ते 8, नारळाचं दूध 4 मोठे चमचे, मध 1 मोठा चमचा. कृती: सर्वप्रथम फणसाचे गरे बारीक चिरून घ्यावेत. एका वाटीमध्ये जिलेटिन पाण्यात भिजवून ते गरम पाण्यात शिजवून घ्यावे. व्हिप्ड क्रीम मध्ये नारळाचं दूध, खवलेला ओला नारळ, फणसाची प्युरी, बारीक चिरलेले फणसाचे गरे व पुदिना घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. बाउल किंवा ग्लास मध्ये मूस काढून त्यावर फणसाच्या गऱ्यांचे तुकडे आणि मध टाकावा. व्हिप्ड क्रीम व पुदिन्याच्या पानांनी मूस सजवून थंड सर्व्ह करावे. तर आता मिक्स मेजवानी बघून झालेली आहे, बरोबर. मस्त गोड खाऊन झालेलं आहे. आता काहीतरी तिखट बनवूया नाही. म्हणजे आपण थोडं उलट करतोय. हां. नॉर्मली गोड नंतर खातात हां. आणि तिखट आधी खातात. थोडस बदलूया. Yes. तर आता आपल्याला फणसाला 7 समुद्र पार घेऊन जायचंय. बरोबर. तर आपण थोडस थायलंडच्या दिशेने वळलोय. आणि थायलंडमध्ये प्रसिद्ध असलेली थाय मसामान करी. आज आपला स्टार इन्ग्रेडियंट आपण फणस फणस, आहे. बरोबर. तर फणसाबरोबर थाई मासमान करीसाठी लागणारं साहित्य बघूया. कच्चा फणस आहे माझ्याकडे. ओके. त्याच्यानंतर नारळाचं दूध, लिंबू, मद्रास अनियन, शेंगदाणे सोललेले, कोथिंबीर, गवती चहा, बेसिल, आलं, वेलची, धने, हे आहे माझ्याकडे लसूण, एक विशिष्ट प्रकारची मिरची आहे, बर्ड्स आय चिली म्हणतात त्याला, जिरे, कफीर लाईम लिव्स, ओके, नंतर कोथिंबीरीची देठं, हळद, जायफळ, लवंग आणि दालचिनी. भरपूरचं साहित्य आहे. आणि याच्यातल्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ना, त्या अगदी थायलंडच्या किंवा मलेशियाच्या विशिष्ट गोष्टी आहेत. बरं. जसं की ही मिरची, ही बघा तुम्ही, आपली म्हणजे भारतात अशी मिरची कमी मिळते, छोटी. बर्ड्स आय चिली नाव आहे त्याचं. आणि अफलातून तिखट असते. बर. त्यामुळे 1 किंवा 2 मिरची जरी घातल्यात तुम्ही ग्रेव्हीमध्ये, थाय करीमध्ये किंवा तुमच्या जेवणात, तर बस. ओके. तर आता आपण सुरू करूया. हो. सगळ्यात आधी काय करायचं? पहिले आपल्याला जे आपले सुखे मसाले हां. आहेत ते भाजून घ्यायचे. बर धने, बर. तर वेलची, जेवढे पण सुखे मसाले आहेत, लवंग थोडीशी, जिरं, दालचिनी, आणि फक्त त्याचा फ्लेवर बाहेर येईल तोपर्यंत आपल्याला ते असं भाजून घ्यायचं. बर. आणि जास्ती भाजलं तर करपेल, म्हणून आपण बंद करूया. ओके. आणि थोडंसं जायफळ जे आहे त्यात, काही लोक याच्यात बडीशोप सुद्धा घालतात. जायफळ मी वापरलंय. ओके. तर आपला सुखा मसाला आता भाजून झालेला आहे. हां. आता ओला मसाला. बर. तर ओल्या मसाल्यासाठी तेल घेऊया. थोडंसं तेल घेऊन त्यात आपल्याला हे मद्रास अनियन, म्हणजे हे शॅलट्स म्हणतात त्याला, हां. आणि हे सांबार जेव्हा बनतं सांबार कांदा त्यात वापरलं जातं. ओके. शॅलट्स. तर थोडासा त्याला बाहेरून असा रंग त्याचा बदलला, अगदी लालसर करायची गरज नाहीये, हां. की आपण त्याच्यात टाकणार आहे हे गवती चहा. ओके. तर आपण गवती चहासाठी वापरतो, पण थाय कुकिंगमध्ये त्यांच्या ग्रेव्हीजमध्ये सुद्धा गवती चहा गवती चहाची असतो. पानं जातात. फ्लेवरसाठी थोड्याशा कोथिंबीरीच्या दांड्या, हां. 1 किंवा 2 पानं या कफीर लाईम लिव्हची, जास्ती नाही. आलं आपल्याला घालायचं. आणि मी मगाशी म्हटलो तसं, तुला तिखट आवडतं, हो. मला कळलंय, पण तुम्हा सगळ्यांना जर आवडत असेल तर जास्ती घाला, नाहीतर 2 ते 3 मिरच्या,
अर्धा वाटी शेंगदाणे बेसिल आणि शेवटी थोडीशी कोथिंबिरीची पानं आणि अखेर थोडेसे लसणाच्या पाकळ्या. तर सायली दोन्ही मसाले झालेले आहेत. हो. सुका मसाला पण झालाय, ओला मसाला पण झालाय. आता आपण ब्लेंड करूया. तर ओले मसाले आणि सुके मसाले भाजलेले आता आपल्याला दोन्हीही ग्राइंड करून एकजीव करून घ्यायचे. मला ब्लेंड थोडंसं ना त्याच्यात नारळाचं दूध टाकलंच तरी चालेल, कारण बरं. तसं सुका येते. हा तू ते ब्लेंड करून घे. तोपर्यंत मी इकडे काय करतोय माहितीये, ब्लेंड होईस तोपर्यंत ते फणस जो असतो ना हा कच्चा आहे, त्यामुळे फणस मी थोडासा वेगळा उकळून घेतोय. बर. होत आहे. तर तिकडे छान तुझं ब्लेंड होत आहे आणि इकडे मी फणस थोडासा उकळून घेतोय, थोडं मीठ टाकून. आणि वाटतं आता मसाला तयार आहे? छान छान वाटला गेलेला आहे. फणस पण तयार आहे. थोडंसं मीठ घातलेलं. आता मी त्यात किंचितच हळद घालतो. बर. तर फणस पण आता उकळलेला आहे, तो मी ठेवतो. एक छान कढई घेऊया. थोडंसं तेल घेऊन बर. तर थोडंसं मी फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल घेतोय. पचायला खूप हलकं असतं हे तेल, त्यामुळे बिंदास वापरू शकतो. सायली तेल गरम झालंय, हळद घालायची आहे. तर हळद घालून घेऊया. थोडीशी हळद आपण परतून घेऊया. लगेचच आपल्याला मसाला घालायचा, कारण हळद लवकर जळते. बरोबर. हळद झाली. आता हा मसाला आपण ह्यात घालून घेऊया. वा. तर हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे परत, कारण मगाशी आपण अख्खे कांदे कोथिंबीरीची देठं घातलेली, मी थोडासा हा परतून घ्यायला. ओके. तर आता बघितलंच ना, तर हा मसाला थोडं तेल सोडतोय बाजूनी, बरोबर. म्हणजे आपला मसाला छान शिजलेला आहे. ओके. आता ते नारळाचं दूध दे. हा. आणि जर तुमच्याकडे घट्ट दूध नसेल आणि शंका असेल की अरे नारळाचं दूध गरम करताना फाटतं, हा. तर काय करायचं माहितीये, कॉर्नफ्लॉवर असतो ना, हा. कॉर्नफ्लॉवर, अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाण्यात मिसळून त्या दुधात टाकायचं. आणि मग कुठल्याही डिश मध्ये ज्याच्यात नारळाचं दूध वापरलं जातं, शिजवलेलं. बरोबर. बरोबर. आता रेसिपी ऑलमोस्ट तयार आहे. तर आपण ह्यात आपले फणसाचे उकडलेले तुकडे पण घालून घेऊया. ओके. वा, किती छान रंग आला नाही? हो. वा. आता एकदा हे घातल्यावर बंद करायचं आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर. हा. चला, तर आता छान ह्या आता डिश मध्ये एका डिश मध्ये आपण त्याला सर्व करू. थोडंसं फ्रेश लिंबू वरून, चिरलेली कोथिंबीर पण पाहिजे थोडीशी. ओके. दाखवायला की ही तिखट आहे, वरतून एक जपून ठेवली खा. तरी. हा, बस. वा. आणि ही थोडीशी शेंगदाणे. क्या बात. खाऊन बघ. Yes, सांग चला. मला कसं झालंय. आम्ही पटकन हे टेस्ट करून बघते. Yes. वा. कशी सगळ्यात वाटते? उत्तम काय वाटलं माहिती मला, जे वरून लिंबू पिळलं आहा. त्याचा इतका छान स्वाद ह्याच्यात आलेला आहे. आणि फणसापासून अशी काही रेसिपी बनू शकते हे खरंच आज नव्याने पाहायला मिळालं. खूप कमाल झाली आहे रेसिपी. आणि मला वाटतं की ही प्रत्येकाने करून बघितलीच पाहिजे, कारण तशी सोपी आहे फणसाची की नाही? भाजी आपण एरवीच हो, बनवतो, पण फणसच वापरून त्यापासून अशी वेगळी ग्रेव्ही तयार होणार असेल तर का नाही करायची आपण? करायची ना. त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागेल. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. थाय मसामान करीसाठी लागणारं साहित्य: कच्चा फणस 250 ग्रॅम, नारळाचे दूध 1 वाटी, लिंबू 1, मद्रास कांदे 10 ते 12, सोललेले शेंगदाणे अर्धी वाटी, कोथिंबीर 4 मोठे चमचे, गवती चहा 2 काड्या, बेझिल म्हणजेच खायची तुळस 4 पाने, आलं अर्धा इंच, वेलची 4, धणे 1 मोठा चमचा, लसूण 7 ते 8 पाकळ्या, बर्ड्स आय चिली म्हणजेच लाल मिरची 1 ते 2,
कफीर लाईमची पाने म्हणजेच लिंबाची पाने 2, जिरे 1 मोठा चमचा, कोथिंबिरीचे देठ 10 ते 12 काड्या, हळद 1 छोटा चमचा, जायफळ 1 छोटा चमचा, लवंग 4, दालचिनी 2, मीठ चवीनुसार. कृती: सर्वप्रथम एका पॅन मध्ये धणे, इलायची, लवंग, जिरे, दालचिनी आणि किसलेले जायफळ हे हलके भाजून घ्यावे. ओला मसाला बनवण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर मद्रास कांदा हलका परतवून घ्यावा. त्यानंतर गवती चहा, कोथिंबिरीचे देठ, कफीर लाईमची पाने, आलं व लाल मिरची, सोललेले शेंगदाणे, खायची तुळस, कोथिंबीर व लसूण घालून परतवून घ्यावे. ओल्या व सुक्या मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र करून थोड्याशा नारळाच्या दुधासोबत मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. फणसाचे गरे मीठ व हळद घालून शिजवून घ्यावेत. फोडणीसाठी एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात थोडी हळद आणि वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे. त्यावर नारळाचे दूध घालून ग्रेव्ही चांगली शिजवून त्यामध्ये उकडलेला फणस घालावा. वरून कोथिंबीर घालून सर्व एकजीव करून घ्यावे. तयार करी एका प्लेट मध्ये काढून त्यावर लिंबू पिळावा. कोथिंबीर व लाल मिरचीने डिश सजवून राईस सोबत गरमागरम सर्व्ह करावे. प्रेक्षकांना आपला शो खूप आवडतोय आणि ते वेळोवेळी आपल्याला ते कळवतायत सुद्धा. तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत, त्यामुळे या सगळ्या रेसिपीज घरी ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवत राहा. आता वेळ झाली आजचा निरोप घेण्याची, पण शेफ त्याआधी आजची टिप. टिप तर एक आपण नेहमीच देतो. पांढऱ्या भाज्या जेव्हा आपण उकडतो, आता ग्रेव्हीसाठी नाही, पण जेव्हा आपल्याला छान फक्त बॉइल्ड व्हेजिटेबल्स वगैरे करायचे असतात, तेव्हा पांढऱ्या भाज्या शुभ्र ठेवण्यासाठी त्या उकडताना किंवा बॉईल करताना त्याच्यात अगदी किंचित व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालावा. त्यांनी छान भाज्या पांढऱ्या. क्या बात आहे. मला वाटतं बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, व्हिनेगर नक्की कशासाठी वापरायचं, तर ही खूप चांगली टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. मंडळी, वेगवेगळे पदार्थ बनवत राहा, खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.